हे जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक 8 पानी जे आहे पत्र लिहिलेलं. हे पत्र म्हणजे वकिलांनी ड्राफ्ट केलेलं आहे सांगायचं म्हणजे, आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा उहापोह त्यांनी केलेला आहे त्या 8 पानामध्ये. आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड होप that the aforesaid factors will be taken into account to take a course of action including withdrawing or cancelling the GR dated 2/9/2025 म्हणजे परवाचं, or clarifying and removing ambiguities and vagueness in the GR dated 2/9/25 shall be adopted to avoid chaotic situation in Maharashtra. We expect an immediate action pursuant to the aforesaid representation. आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात सगळे मांडलेले आहेत. हे जे आहे ही एक स्टेप्स आहे किंवा ठीक आहे, आम्ही सरकारला सुद्धा अप्रोच झालेलो आहोत. आम्हाला कोर्टात सुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत. त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही दिलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं इथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच, आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी लिहिलेलं आहे. नाही साहेब, पण आता या पत्रामध्ये तुम्ही कोणते कायदेशीर मुद्दे मांडलेले हे जायला तुम्हाला 1 तास 2 तास लागतील. वाचून असं आहे की आता ते कुणबी मराठा कुणबी सर्टिफिकेट तुम्ही जे देणार आहात आणि ते जे काही हैदराबाद गॅझेट तुम्ही आता त्याचा उपयोग तुम्ही करता त्याच्यामध्ये अगोदर त्याची जी आहे तुम्ही हिस्ट्री लिहायला लागते ती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मग 4 मध्ये जे पॅराग्राफ मध्ये जे आहे प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन द एज्युटेशन concerning the issue of the reservation for Maratha who fall under कुणबी मराठा आणि मराठा, म्हणजे जे काही त्यांनी जे आता आंदोलन केलं त्याचा तुम्ही उल्लेख केला. आणि प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन्स त्याच्या जी आर डेटेड 7/9/2023 under which was Constituent Justice Sandeep Shinde Vikas Committee, which was entrusted with the task of finding facts concerning the Maratha Samaj in relation to Kunbi Maratha, Maratha Kunbi, with specific references to the 8th district of Marathwada after examining relevant records available with the state and center, including records of Hyderabad government under the म्हणजे त्यांनी जे 8 जिल्हे आहेत मराठवाड्याचे त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड तुम्ही शोधा आणि हैदराबादमध्ये जर रेकॉर्ड असेल काय तर ते तुम्ही शोधा. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे रेफर्स टू द रेकमेंडेशन ऑफ जस्टिस शिंदे कमिटी and the acceptance of its recommendation by the state government for the purpose of further action taken for grant of caste certificate. म्हणजे त्यांनी आता पुढे जे आहे त्याप्रमाणे जे आहे त्यांनी कारवाई केली. आणि मग जे आहे इट ऑल्सो रिफर्स त्यांनी जे मागचं रिफर्स केलेलं आहे 18/7/24 जी अमेंडमेंट आहे त्याला महाराष्ट्र शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डिनोटिफाईड ट्राईब वगैरे वगैरे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 2/9/25 जो आहे चेंज द क्रायटेरिया or basis for issuance of the caste certificate to particular community. The operative part of GR dated 2/9 said following. It provides for the constitution of 3-member committee. म्हणजे त्यांनी ते आता काय काय त्यांनी केलं त्यांनी अगोदर सांगितलं की तुम्ही जे आहे हे कसं करायचं आहे ते 18/7/24 तुम्ही म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आहे
3 मेंबरची कमिटी वगैरे वगैरे जे काय त्यांनी ते म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कुणाकडे काही नसेल तर मग तुम्ही ते नोंद नसेल तर मग कुणाची तरी ॲफिडेव्हिट आणा वगैरे. It also provides that the basis of this local inquiry, the competent authority will issue a caste certificate to such person stating that he belongs to म्हणजे कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या. We respectfully submit that as was have seen that on all national news channels, ज्या चॅनल्सचा उल्लेख केला, ज्या डेटा 2/9/25 was issued in haste, घाईघाईने दिलेलं आहे, under the tremendous pressure of the powerful community and without it being put before the cabinet, without calling for it, considering any objections and suggestions, and without considering the protection objections of the members that constitutes the other backward classes in the state. We therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the seats. याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो GR जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे. आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही. आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्याकडे आलेलो आहोत. हे बघा, हे सीएमना दिला, त्यांना पण देऊ त्या चेअरमनना की बाबा हे असं असं आहे, आपण जे काही देणार आहोत ओबीसीना, ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार, आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला, आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत. अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो आहोत की काही देण्यासाठी, काही विद्यार्थ्यांसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी, पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे. पण बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना झाले मराठा ताबडतोब मराठवाड्यातले, आता पश्चिम महाराष्ट्र मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं जे आहेत, प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत आणि संघटना आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक जण काही बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहे त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला आम्ही लागलेलो आहोत. आणि कायद्याप्रमाणे सरकार अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं. जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलं, या जरांगेंनी काल अंतर्वादी सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिलं. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार. कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल. म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं. मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळली ते आपण पाहिलं. ही भीती तुम्ही घालणार का. आणि मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल. कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे काय. मला असं वाटतं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे
आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे. त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील. सर आता इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करतोय की आम्हाला देखील आता एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं. काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा झाली. या गोष्टीकडे कसं बघता, कारण की सातत्यानं वेगवेगळ्या समाजामध्ये हा कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारच हे सगळे इश्यू. मला असं वाटतं एक चूक झाली की मग दुसरी तिसरी चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित होतात. आता जर कुणबी तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसेल लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा हा बंजारा समाज आज ओबीसी मध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या गॅझेटियर मध्ये हैदराबाद गॅझेटियर मध्ये हा एसटी मध्ये आहे. मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसी मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला ते ऍक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाते. आमचं पण तिथे आहे आम्हाला पण तसं तोच न्याय द्या. मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं.